कवितेचं नाव आहे माझ्या निवृत्त मित्रास. डोळे वटारून पत्नी बोलते, तुम्हाला यातले काय कळते? तेव्हा समजायचे असते आपली यांना गरज सरते. ऑफिसचं आता विसरून जायचं, आयतं सारं टेबलवर मिळायचं. इथून पुढे आपणच माझंच ऐकायचं. ताटात पडेल ती मुकाट्याने गिळायचं. राब राब राबून पोराला शिकविले, वशीला लावून नोकरीला चिकटविले. जीवाला थोडे बरेच वाटले, तिथेच सारे बेत फसले. मुलाच्या खिशात जेव्हा पैसा येतो, सायकल टाकून स्कूटर घेतो. आवाजात कडवटपणा वाढतो, तुमच्यातला बाप तिथेच संपतो. नातू म्हणतो बाबा बागेत जाऊ, सून ओरडते तुम्ही नका नेऊ. नको नको तर देता खाऊ, इथेच बास नंतर पाहू. मोबाईलवर गेम खेळ, बाहेर नको घालू वेळ. आमच्या डोक्यात झाली भेळ, कसा याचा लावावा मेळ. चष्म्याचा आता नंबर वाढला, पेपर वाचायचा कमी केला. बातम्या ऐकण्याचा विचार झाला, घरच्यांनी रिमोट नाही सोडला. चहाची तलब आलीच तर किचनकडे वळते नजर. हातील भांड्यांचा ऐकून गजर, तांब्यातील पाणीच पितो पोटभर. वाचनालयात ज्येष्ठच भेटतात, जो तो बोलतो आपल्याच थाटात. दुसऱ्यांना फुकट सल्ले देतात, अर्थकारण राजकारण जणू यांच्याच हातात. बाहेर पडताना घड्याळ बघतात, तेव्हाच डोक्यात विचार येतात, घरात काय पडणार ताटात. यालाच गड्या संसार म्हणतात. हिरवी पानं पिवळी होतात, पिकली म्हणून गळून पडतात. त्यालाच पाला पाचोळा म्हणतात, गोळा करून तेथेच जाळतात. उमलती कळी जवळ घेतात, सुकली की पाकळ्या गाळतात. गंध विरहित म्हणून फेकून देतात, पूर्वीच्या सौख्याला असे विसरतात. वाढले वय, निवृत्त झालात, कष्ट करून होता थकलात. आराम करण्याचा विचार केलात, पण पडले काय सांगा पदरात. शिकवण आहे निसर्गाची, पण दृष्टी पाहिजे पाहण्याची. खोलवर विचार करण्याची अन अंतःकरणात साठवण्याची. महिन्याचे थांबता चलन, घरच्यांचे बदलते वळण. संपले आता तुमचे शहाणपण, आता तरी अनुसरा संतांची शिकवण. आता तरी अनुसरा संतांची शिकवण.